नाच जपतोयस तू. बरेच रेडे आले तुझ्याकडे गेले, पण ते कुठला रेडा तुझ्या डोक्यात किंवा तुझ्या मनात असा फिट राहिला की बाबा ह्या रेड्याने माझं नाव आणि माझी हाऊस आणि इच्छाही पूर्ण केला? तो रेडा म्हणजे असा होता, आमच्या घरामध्ये एक पहिला रेडा होता जेसीबीचा. आता तू बोलल्याप्रमाणे 2-3 वर्ष झाली आपल्याला लावलेला रेडा जेसीबी. त्यानंतर तू बरेचशी मैदानं नशिबाने साथ नसेल दिली, कदाचित मैदानं पण काय कॅन्सल झाली. तर तुमच्या पवार फॅमिलीमध्ये किंवा आपल्या तुमच्या परस्पर मिटिंग ठरल्यामुळं असं कधी आलंय का समोर किंवा जेसीबी आपला हरला ह्या मैदानात तर त्याला विकायचं किंवा दावणीवरनं काढून टाकायचं? त्याचबद्दल मी तुला एक प्रश्न विचारतो, तुझं काय प्रामाणिक मत असेल की आपल्या लिंबू, तसंच आता बरेच आता हे जास्त क्रेज वाढतोय आणि भरपूर जण करतायत केमिकल हा विषय, त्याबद्दल तुझ्या ह्या 2 वाक्यांवर तुझं काय मत असेल? बातम्या माझी की मला आता जरी समजायला लागली तरी तुझी माझी ओळख झाल्यानंतर मला एक गोष्ट आठवते की आपल्या एवढं रायगडमध्ये असो, भिवंडीमध्ये असो, की तू जे रेडे आहेत ते कोणाला माहीत पण नव्हते कसे आहेत कुठे आहेत. तू एवढा पावसातून भिजत जाणं किंवा सगळ्या गोष्टी जाणं, तुझ्या घरातल्या स्वतःच्या गोष्टी माझ्यासोबत तशीच माझी तुझे मंडळी पण आहेत, तुझे मित्र पण आहेत ते, आणि तुम्ही तिघं पण एवढी मेहनत घेता. मी तुमचे व्हिडिओ बघतो किंवा प्रत्येकाच्या घरी जाणं, काय काय असे पण आहेत की रेडे दाखवत नाही, रेडे दाखवत नाहीत का, तर प्रत्येकाचं कारण असतं प्रत्येकाचं, पण तुम्ही लय मेहनत घेता आणि तुम्ही सगळ्यांचे रेट तसं बोलायला गेलं तर आपल्या रायगडमध्ये कव्हर केलेले आहेत बहुतेक, आणि बहुतेक तुम्ही उजेडात पण आणलेले आहेत, दाखवलेत की पब्लिकला बाबा आहेत आपल्या रायगडमध्ये एवढे. तर नमस्कार भावनो, स्वागत आहे आपल्या मुलाखतीच्या व्हिडिओमध्ये. तर आज आम्ही आलोय पिंपलदरीमध्ये आपल्या दीपक शेठ पवार यांचे रेडे बघायला. तर आपल्या आता समोर आहे गौऱ्या, तसंच त्या दुसऱ्या वाड्यात आहे आपला जेसीबी, तसंच त्याचं सर्व आपला अर्जुन पवार याची आज थोडक्यात मुलाखत घेऊ. कारण की मी अर्जुनला बोललेलो, आता त्यांनी नवीन एक हॉटेल चालू केले शाखा प्रमुख आपल्या धालकाटीवरच, त्यामुळे त्याला कामानिमित्त जरा बिझी होता तो. पण मी त्याला एक शब्द टाकला की बाबा मला रेडे पण सोडायचे आहेत आणि आपण एक मुलाखतीची व्हिडिओ पण घेऊ. पण अर्जुन असा आहे की पोरगा मला आत्तापर्यंत नाराज नाही केला आणि त्यांनी ठेवा काका तिथं, त्याला मला आत्तापर्यंत व्हिडिओ म्हणजे जिथपासून जेसीबी आणलाय, गौऱ्या आणलाय, तिथपासून नाराज नाही केले आपल्या तल्लीतल्या पोरांनी. तर मला अर्जुन बोलला या आपण आज व्हिडिओ काढू, आपल्या ह्याची गौऱ्याची मुलाखतीची खास काढू. तर बघू त्याचे काय 2 शब्द आहेत आपल्या व्ह्युअर्सला पण ऐकायला भेटतील, आणि आतापर्यंत जे बहुतेक रेड्यांसोबत झालंय ते तुम्हाला त्याच्या तोंडातून जाणून घेऊ आपण. तर आपल्या समोर आहे अर्जुन पवार, आपल्या दीपक शेठ यांचे रेडे आहेत, आणि तसंच अर्जुनचे पण रेडे आहेत, त्याच्याबद्दल पण जाणून घेऊ. पण तसंच ह्या तळी गावातले रेडे ते सर्व अर्जुन आपल्या आता समोर आहे आपल्या सगळ्यांसमोर. त्या अर्जुनचे 2 शब्द जाणून घेऊ. अर्जुन काय बोलतोस, कसं आहे? मस्त, तू कसं आहेस? मस्त एकदम. मी आता बऱ्याच टाइम मी तुला आधी पण बोललो आपल्या मुलाखतीची व्हिडिओ घ्यायची होती आणि तू मला कधीच नाराज नाही करत. तुझं आपल्या हॉटेलचं काम होतं म्हणून जरा भीती होता, म्हणून मी 2 दिवसानंतर आलो आणि आज मुलाखतीची व्हिडिओ आपण घेतोय. तर मी मुलाखतीला व्हिडिओला आपण सुरुवात करतोय. तर माझा पहिलाच प्रश्न राहील, मी सगळ्यांनाच विचारतो, आता मुलाखतीच्या माझे व्हिडिओ बघितले असतीलच, तर मी एक साधारण तुला पहिलाच प्रश्न विचारतो. आता तो आपल्या इथं पिंपलदरीत रेडे आहेत आपल्या, कित्येक वर्ष तू किंवा आपल्या घरातले हे नाद पूर्ण करतायत? आता घरातले काका तर भरपूर वर्ष करतायत, त्यांच्यानंतर मला नाद लागला काकांच्या नंतर. आता मला तरी 15 वर्ष, हो 10-15 वर्ष झाले ह्या नादामुळे. काकांच्या नंतर मी हा नाद केला, काकांच्या ह्याच्यानंतर मी चालू केला. तर आता जोपर्यंत आहे तोपर्यंत हा नाद राहणार. बरोबर. एक प्रामाणिक मत आहे त्याचं. काका दीपक शेठ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या अर्जुननी पण पावलावर पाव ठेवलाच आहे. जसं की काकांचं पण चांगलं मार्गदर्शन आहे रेड्याबद्दल, झुंजीबद्दल एकदम प्रामाणिक मत आहे. तसंच त्याचं पण एक प्रामाणिक मत आहे की आपला रेडे हरव जितो हे त्याचा म्हणजे जिथपर्यंत त्या पायात दम आहे तोपर्यंत रेडे इथं बाळगणार असतो, नाद हा पूर्ण करणार, बरोबर. तर आता आपल्या समोर आहे गौऱ्या. गौऱ्याच्या व्यतिरिक्त आता तू 15 वर्ष नाद करतोयस बोलल्याप्रमाणे. तर आपल्या गौऱ्या सोडून आपल्या दावणीला कित्येक रेडे झाले आणि आता आपल्या कित्येक दावणीला रेडे आहेत, ते थोडक्यात आपल्या पब्लिकला. आता आपल्याकडे आता गौऱ्या आणि राजा सोडून अजून 2 आहेत, म्हणजे टोटल आपल्या दावणीला 4 आहेत. आणि ह्याच्या अगोदर भरपूर होऊन गेले, त्यानंतर आता हे आहेत 4 आहेत. आता बघू 4 आता मैदानात उतरायची तयारी चालू आहे, बरोबर. आणि आता आपल्या हे आता 4 बोलतोय रेडे, त्याच्याबद्दल येवत आपण पुढे येवत. पण 15 वर्ष नाद जपतोयस तू, बरेच रेडे आले तुझ्याकडे गेले, पण ते कुठला रेडा तुझ्या डोक्यात किंवा तुझ्या मनात असा फिट राहिला की बाबा ह्या रेड्याने माझं नाव आणि माझी हाऊस आणि इच्छाही पूर्ण केला? तो रेडा म्हणजे असा होता, आमच्या घरामध्ये एक पहिला रेडा होता जो आमचा गौऱ्या होता. तो भरपूर वर्षी झाली त्याला, मी लहान होतो तेव्हा. त्यानंतर आम्हाला चांगला रेडा भेटला तो म्हणजे आमचा डुकऱ्या. तो आमची इच्छा होती भरपूर की तो रेडा आम्हाला म्हाडमध्ये उतरायचा होता, पण तो काही कारणास्तव आम्ही एक फायनल मारली इंदापूर तलामध्ये मानगावला, आणि त्यानंतर तो रेडा ऑफ झाला. ऑफ झाल्यानंतर मग आम्ही तो रेडा ऑफ झाल्यानंतर आम्ही मग जालनामधून 2 रेडे आणले. त्यानंतर मग असं चालू रेड्यांचं चालूच आहे.
बरोबर बोलल्याप्रमाणे आपलं डुकऱ्या तुझ्या दावणीचं आणि मी पण बघितल्यानुसार डुकऱ्याने पण तुझी इच्छा पूर्ण केला ना आणि इंदापूर इथं फायनल मारला आणि त्यानंतर काही कारणास्तव त्याचं निधन झालं तो पण भरपूर इच्छा होती तुझी पण तशी समजतं आपल्या कुटुंबाची पण इच्छा होती रायगडमध्ये खेळावं तर तुझी त्याने इच्छा निश्चित पूर्ण केल्याच असेल तर आता त्यानंतर आता रेडे झाले ते मागची गोष्ट आली आता जे रेडे आहेत आपल्या दावणीला त्यांच्यावर कुणावर तुला जास्त विश्वास आहे की बाबा हा रेडा माझी इच्छा तसेच माझ्या कुटुंबाची इच्छा पूर्ण करेल आणि माझ्या कपाळाला हा गुलाल फिक्स लावून दे. तसं बोलायला गेलं तर आपलं डुकऱ्यासोबत आपण गौऱ्याला आणला होता डुकऱ्यासोबत त्यानंतर त्याच्या जर पावला पाऊल जर ठेवणार असेल तर तो आमचा गावऱ्या हुकमी वस्तू म्हणजे कधी पण रात्री डोळे झाकून तुम्ही नेलात तरी काय टेन्शन बाकीचे आहेत पण तसे बाकीचे आमचे नौके आहेत त्यामुळे आता हा कसा स्पर्धा खेळलेला रेडा आहे त्यामुळे हा याच्यावरती मला विश्वास आहे की हा माझं स्वप्न पूर्ण करू शकतो. मला खास माझं पर्सनल मत आहे की डुकऱ्यानंतर झाला आपला गावऱ्या पण असेच फायर वस्तू आणि त्याचं पण तेच प्रामाणिक मत आहे की त्याची डुकऱ्यानंतर जी इच्छा पूर्ण करेल तो आपल्या गावऱ्यात तर गावऱ्या आपल्या डुकऱ्या पण ह्याच दावणीला म्हणजे ह्याच गोठ्यात होत्या का दुसऱ्या आपल्या वर्षात नाही डुकऱ्या तलीला होता आणि हा काकांच्याकडे होता गावऱ्या एका सोबतच आणले आम्ही फक्त हा जास्त खराब असल्यामुळे काकाने त्याला राहत्या घरी पिंपलदरीला आणला आणि तो तलीला होता माझ्या बरोबर आणि आता तो राहत्या घरी तू बोलला डुकऱ्या होता तर त्या आपल्या वाडा मी बघितला वरच्या वाड्यात पण व्हिडिओ काढल्यात तुझ्या तर त्या वाड्याची काय कहाणी आहे त्या वाड्याची आणि तसंच त्या वाड्याची कहाणी आहे काही का तू आपल्या प्रामाणिक तुझ्या हे जे मेहनत करतोस त्याच्यावर विश्वास आहे त्याच्यामुळेच तुला गुलाल मिळतो आपल्या मेहनतीवरती आहे सगळ्या आपण जेवढी मेहनत घेऊ जेवढं कष्ट करू त्याच्यावरती आहे सांभाळ कुठेही होऊ दे बरोबर आता आपला अर्जुन बोलल्याप्रमाणे त्याच्या मेहनतीवर त्याचा विश्वास आहे आणि तो अहोरात्र प्रयत्न करतो की त्याच्या रेड्यांना कशी त्याला घडवावी चांगली घडवावी आणि आता त्याकडे 2 रेड्या आहेत तो लवकरच मैदानात येतील ह्याची पण मी आशा बाळगतो पण मी आता तुला बोलतो अजून एक प्रश्न विचारतो जसं आता झुंज क्षेत्र आपलं क्रेज भरपूर वाढतो ह्याच्या आधी बरेचसे रेडे प्रदर्शनात सोशल मीडियावर आले नाही आले आता सोशल मीडियाचा जमाना भरपूर पुढे गेला आणि झुंजीचा पण कार्यक्रम बरेच पुढे गेले तर आपल्या गौऱ्याला आता पुढच्या मैदानात कुठल्या टाकाय चांगलं मैदान तू समोरून येईल तर स्वीकारशील का तुझ्या डोक्याजवळ प्लॅन आहे किंवा मग त्याच मैदानात मी टाकेल नाही गौऱ्याची आता कंडिशन पाहून जरी गौऱ्याला जे सुरुवातीला मैदान होईल ते कोणतंही असो मोठा असो छोटा असो पण आपण गौऱ्याला पहिला आपण प्राधान्य देणार आहे घरामध्ये गौऱ्या आपण स्पर्धेमध्ये टाकणार पहिला आणि नंतर मग बाकी बरोबर आता हे बोलल्याप्रमाणे अजून एक मी तुला चांगला प्रश्न विचारतो की आता हे 2 रेडे बोललास तू डुकऱ्यासोबत मी गावऱ्या आणला तसंच जेसीपीवर पण मी येतो आता जेसीपीवर ह्या 2 रेड्यांच्या खरेदीची कहाणी काय थोडक्यात आपल्या सांग. खरेदीची कहाणी म्हणजे आपण त्या टायमाला आता ह्याला भरपूर वर्ष डुकऱ्यासोबत आणल्यानंतर 3-4 वर्ष झाले रेडा आणल्यानंतर पण तसं बोलायला गेलं तर मोठी खरेदी म्हणजे आपली जेसीबीच असेल की आपली 2 लाखाच्या पुढची वस्तू मोठी वस्तू आणि तीच आता बोलल्याप्रमाणे तू 2 लाखाच्या म्हणजे आता रायगड ठिकाणी पण एक विक्रमी खरेदी बोलला रेड्यांच्या तर ते एक त्याचं नाव येतं बरोबर तर तू जेसीपी आता 2 लाखाचा रेडा घेणार आपण ते तुझ्या डोक्यात कसं आलं म्हणजे तुला सांगितली कुणी दुसऱ्यानी की बाबा रेडा चांगला आहे की त्याची खेळपट्टी बघून तू रेडा नाही आपला डुकऱ्यावर झाल्यानंतर मी असा विचार केला की जर आपण रेडा आणायचा ह्याच्यानंतर जर आपल्याला कोण स्वप्न पूर्ण करू शकतो तर मोठे आणायचे तर आपले काही मित्रमंडळ आपले जालना साईडला पण भरपूर ठिकाणी तर ते आपण विचार केला तो गेलो तेव्हा लहान होता तो लहान असल्यामुळे आपण विचार केला गेला बघितला आम्ही बघितलं तर म्हटलं हा आपले काम करू शकतो फक्त की बॉडी वगैरे जास्त असल्यामुळे तो प्युअर गावठी नाहीये त्यामुळे तो आता फिटनेस वगैरे त्याला चालू आहे त्याला पण आपण एक मोठ्या मैदानात उतरू बघू सगळ्यांची इच्छा आहे सगळ्या पब्लिकची बरीच इच्छा आहे मला पण बरेच जणी व्हिडिओ टाकतात मी आधी पण व्हिडिओ टाकलेला आहे पण मुलाखतीचे आता व्हिडिओ घेतोय जेसीपीच्या मी व्हिडिओ टाकला का मला पण बरेच जण पर्सनल पण बोलायचे की आपल्या जेसीपीला कधी येईल पण सर्वात प्रथम आपल्या गावऱ्याला प्राधान्य देणार आहेत आपल्या ग्राउंडला तसंच आता बोलल्याप्रमाणे मी आता बोलतोय आपल्या ग्राउंडवरच येतो झुंजीविषयी येतो झुंजविषयी आता तू आता 15 वर्ष नाच जपतोय बरेचसे सवंगडी मित्र असतील तर तुला आपला रायगड तसंच रत्नागिरी भिवंडीमध्ये कोणता रेडा आवडतो हे सांगच मला तू आणि त्याचबरोबर असं सांग की आता तू मैदानात गेलास तुझा प्रतिस्पर्धी तो असेल तर मला मजा येईल किंवा प्रामाणिक आणि मैत्रीपूर्ण झुंज मला ह्याच्यासोबत बघण्यात आवडेल तसं बोलायला गेलं तर रायगडमध्ये आपल्या भिवंडीमध्ये रेडे नामांकित आहेत भरपूर रेडे असं नाव घेण्यासारखं नाही की सगळेच आपले आवडते आहेत पण त्यांच्यापेक्षा जर बोलायला गेलं तर माझं सगळ्यात आवडतं रेडा म्हणजे माझा गावऱ्या मग तो कोणी असो रायगडमध्ये आवडते रेडे आहेत सगळ्यांना नाव घेण्यासारखे रेडे नाव ठेवणारे नाहीत आपले पण सगळे चांगले आहेत आणि कुठलाही रेडा असो स्पर्धेमध्ये आपले जे नामांकित रेडे आहेत आपल्या रायगड भिवंडीमध्ये तो कोणताही रेडा जरी समोर आला तरी आपल्यात आनंदाने मैत्रिणी आपण लावू शकतो हे मला पण त्याचं एक चांगलं मत वाटलं की बाबा
आता बोलल्याप्रमाणे तो जो कोण समोर येईल रेडा त्याच्याबद्दल आपण झुंज खेळू, म्हणजे त्याच्या डोक्यात असा विचार नाही की बाबा खुन्नसली झुंबी व्हावी किंवा समोरचा भांडणं करतो त्याविषयीच आपण त्याच्यावर झोंबी रेडा ठरवावा, तर असं काहीच नाही. आणि आता ठरला प्रश्न झुंजीचा झालाय, तर त्याबद्दल मी म्हणते झुंज क्षेत्र आपलं वाढतंय भरपूर. नवीन नवीन रेडे उगवते सितारे पण वर येत आहेत. तुझ्याकडे पण आता असेलच नवीन रेडा, आता 2 येतीलच अपकमिंग. तुम्हाला माझ्या अपडेट देईनच मी पुढं, ते आता आपण लगेच सांगत नाही, पुढे येईलच आपले व्हिडिओ. तर झुंजाचं क्षेत्र वाढत आहेत. फायनल पण बरेच जणांचे एक मनात स्वप्न असतं किंवा मोठ्या मैदानात माझी फायनल होती, आणि त्याच फायनलसाठी काय काय हे बरेचशी गोष्टी करतात. लिंबू वेगळे विषय असतील, तर त्याचबद्दल मी तुला एक प्रश्न विचारतो. तुझं काय प्रामाणिक मत असेल की आपल्या लिंबू, तसंच आता बरेच आता हे जास्त क्रेज वाढतोय आणि भरपूर जण करतायत केमिकल हा विषय, त्याबद्दल तुझं ह्या 2 वाक्यांवर तुझं काय मत असेल? थांब, बाकी काय एवढा विषय नाही. आपल्या झुंजी क्षेत्र म्हटलं की ते लिंबू मिरची वगैरे आहेत, ते काय सगळ्या गोष्टी करतात. आपण किती थांबवलं तरी ते आपण काय बंद नाही. फक्त एवढंच की हे बायकांची चाले आहेत ना, केमिकल वगैरे लावून ते कुठे तुम्ही कमी करा. तुम्ही तसंच घेऊन या ना समोर, लिंबू आणा, मिरची आणा, काही आणा, ते सगळेच करतात. हा, भले आपण जरी नाही बोललो तरी तो लपून छपून करतो. असा कोण ना झुंजी क्षेत्रामध्ये की तो करतच नाही. कोणी आपण येऊ आपल्या रायगडमध्ये असो कुठेही असो, फक्त एवढंच की ते बायकांसारखे चाले करायचे आणि आपल्या एवढ्या मोठ्या वस्तूची वाट लावायची. त्याने पण समोर त्यांनी विचार केला पाहिजे लावताना. आणि जरी लावायचं असेल तर त्याने आपण फोन लावून सांगावं आपल्याला की त्यांनी तो आम्ही लावतोय झोंबी लावू म्हणून. आपण त्याच्यावरती पण पर्याय काढू काहीतरी. मारायचं तर आहेच ना समोरच्याला, मारू. आणि आता तुला ते बोलतोय बरोबर बोलला, ते बाई चाले वगैरे करतात. ह्या झुंज क्षेत्रात हे बरंच प्रकरण वाढत चाललंय केमिकलचं. तर तुझ्या मताने कसं थांबवता येईल आणि त्याच्याबद्दल काय एक उत्तर असेल तुझं, काय त्याच्यावर प्रतिक्रिया करण्यात येईल? माझं एकच उत्तर असेल, आपल्या कमिटी आपले झुंज क्षेत्रातले जरी आपले मित्र परिवार आहे, भरपूर आपले मंडळी जसे आपल्या अगोदरच्या पणे सैनिकांचे मंडळी, त्यांना चांगली माहिती आहे, माहिती त्यांना चांगली आहे की त्यांनी आता काय करावं. माझं तर एक म्हणणं आहे की आता गेल्या टायमाला आपल्या झोंब्या लय कॅन्सल झाल्या, लोकांचे खर्च पण वाया गेले असे. पण आता काय करायला पाहिजे, आता एकच म्हणणं, तुम्ही काय लावता, आपला डाऊट येतो ना, तर एक काम केलं पाहिजे. तो रेडा एंट्रीचा असू नाहीतर तो मस्ती करणारा असो, जोपर्यंत कमिटी आतमध्ये सोडत नाही तोपर्यंत रेडे आणणं नाही. हे माझं मत आहे स्वतःचं, की बाबा जोपर्यंत रेड्याची शिंग चेक करत नाही. आणि असं काहीतरी आता आपल्या झुंजी क्षेत्रामध्ये येईलच लवकर, आता चालू झाल्यानंतर येईल की असं कोणतं तरी औषध आपण काढूया की तो शिंगाला लावल्यानंतर शिंगाचं काहीच राहता कामा नाही. केमिकल लावलेलं असू नाही तर कुठलं काय लावलेलं असू. आणि त्याच्यावर तुला काय वाटतं की आपल्या कमिटीने त्याच्यावर कशी प्रतिसाद करायला पाहिजे, की बाबा रेड्या आता समजा ह्यांनी ते कामगिरी केलेली आहे केमिकलची, तर त्या समोरच्या रेड्यावर काय प्रतिक्रिया करायला पाहिजे आपल्या कमिटीने? त्यांनी तर एकच करायला पाहिजे. हे काय करतात आपल्या इथं चाललेलं आहे आता की जाऊ द्या, एकदा लावलं ते काय चेक करत नाही, त्यांना वाटतं हे सगळ्या गोष्टी फेक आहेत, ते होत नाही. आपण ते डोळ्याने आम्ही स्वतः बघितलेलं आहे, त्यामुळे आम्हाला माहिती आहे केमिकल काय आहे ते. असं माझं तर स्वतःचं मत आहे की जो लावल त्याने तो आपल्याला त्याचा विषय घ्यायचा नाही. आपल्याला ह्या जनावरांचा विषय, आपण याच्यावरती जीव लावतो त्यामुळे आपला ह्याचा विषय की त्या माणसाला कुठेतरी झोंबी क्षेत्रातून काढून टाकायचं. बरोबर, तू येणं नाही. बरोबर, ठराविक वेळापर्यंत कसं असतं माहिती का, तू सांगू करा, कसं असतं की त्यांना त्यांच्या जनावरांवरती विश्वास नसतो. लावणार आहेत ना, त्यांना त्यांच्या रेड्यांवरती विश्वास नव्हतो. वाक्य नोट करण्यासारखं का माहितीये का, तुम्ही लावता माहिती तुम्हाला तुमच्या रेड्यावरती विश्वास आहे का नाही, मग तुम्ही असंच आणा ना. बघा एकदा चेंज करून तुम्ही, आमच्या आहेत ना, आमचे पण बघा ना, आम्ही जातो घेऊन, आम्हाला गॅरंटी मारू शकतो. नाही मारलं तरी आपल्या दम आहे ना, अजून 10 घ्यायचा, आता 4 आहे 10 घेऊ आपण, आपल्या दम आहे घ्यायचा. पण ते कुठेतरी बाईसारखे चाले करू नका. आणि सांगण्याचं तात्पर्य असं आहे की बाबा त्याचं जनावरचं प्रेम तुम्ही बघत झालात, म्हणजे खाऊ नाही की 1,00,000-2 लाखाच्या वस्तू आतापर्यंत एक विक्रमी खरेदी करत झालेत आपले पवार फॅमिली. तर त्याचा पण एक तळतळीची विनंती आहे की वर्षानुवर्ष रेड्याला आकार देत असतात, रक्ताचं पाणी करत असतात वर्षानुवर्ष, आणि जर हे कुठं साडे झाले तर त्याचं एक प्रामाणिक मत आहे की बाबा त्या रेड्याला कुठेतरी बाद करण्यात यावे किंवा ठराविक वेळापर्यंत त्याला बाद करण्यात यावे. तर त्याच्याविषयी आपलं झालेलंच आहे मग. अजून एक मी तुला प्रश्न विचारतो तुला. आता दोन्ही पण रेड्यांना मी बघत आलो, तुझ्या वरच्या रेड्यांबद्दल आपण नंतर येवत, ह्याच्यात काही मी रिव्हील नाही करत आहे. ह्या 2 रेड्यांबद्दल येतच आलोय की रोजची दिनचर्या काय असते त्याच्याबद्दल तू सांगत मला. तसंच झुंज आता ठरली, मैदान आता झुंजीचे कार्यक्रम येतीलच, तर आता झुंज ठरली आपल्या रेड्याला टाकायचं ह्या मैदानावरती, तर त्यांची तयारी काय असते, म्हणजे किती दिवस आधी तुम्ही तयार करता आणि कशा पद्धतीने तयार करता? आपले आता तसं बोलायला गेलं तर आपल्या रेड्यांची तयारी, आता जर आपण नाव दिलं एखाद्या मैदानामध्ये तर आता इथे आता जर कोण नाही, पण आपले जे माझे मित्रमंडळी सगळे घरातले आमचे आहेत, भाऊ वगैरे सगळे आहेत, आमच्या सगळ्यांची तयारी एकच असते की सोडबांध रेड्याला चांगली असते, किंवा रेडा फिरता पाहिजे, फिटनेस पाहिजे रेड्याचा. आणि सकाळ संध्याकाळी इथं असतात, तू कधीही बघ ते घरी जात नाहीत. सगळे औषध माझ्यासारखे माझ्या गावातले मित्र पण सगळे औषध, घरातले
औषध सगळे औषध. आणि मेन गोष्ट म्हणजे माझ्या काकांचा माझ्यावरती भरपूर विश्वास आहे हा. की बाबा डोळे माझ्यानंतर दाखवून, की डोळे हा काहीतरी करू शकतो आणि त्यांच्यासाठी आपण काही करू शकतो किंवा बरोबर. आता हे 4 गेले तर आपण त्याच्या पुढे 8 पण आणू शकतो त्यांच्यासाठी, कारण त्यांचं आपल्यावरती प्रेम आहे आणि आपण त्यांच्यासाठी काही करू शकतो, कारण त्यांचं हे क्षेत्र आपल्याला पुढे टिकवायचं. तू त्यांचं नाव पुढे करतो आणि त्यांना पण एक विश्वास आहे प्रामाणिक की बाबा अर्जुन काही करेल ते चांगलं आपल्या हितासाठीच करेल. त्याचबरोबर आता गौऱ्यावर तू डोळे झाकून विश्वास आहे पवार फॅमिलीचा फुल. तसं आपल्या JCP बोललं तर वजन पण आहे त्याच्यात आणि दिमागदार वस्तू रुबाबाची वस्तू ते त्या मला असं निदर्शनास आलंय. मी बहुतेक वेळा JCP टाकल्यानंतर अर्जुनला पण विचारलंय की बाबा ह्यांची तयारी काय असते. त्यांची तयारी वेगळीच असते काय काय. तर ते आपल्या तुझ्या तोंडातनं मला जाणून घेण्याची इच्छा आहे. तुझ्या तोंडातनं मला जाणून घेण्याची इच्छा आहे की आपल्या JCPला तू कसं घडवतोस आणि आकार कसं येतो मैदान टाकल्यानंतर. तसं बोलायला गेलं तर या बाकीच्या वस्तू सोडून JCPची फिटनेस लय वेगळा वेगळं. आहे, कारण त्याला दिवस रात्र सोडायला लागतो, कारण तो रेडा वजनशीर आणि हाईटने मोठा असल्यामुळे त्याला फिटनेस त्याचा लय जाम आहे की पोरं सकाळी येणार संध्याकाळी येणार, रात्री तर 2 वाजता सोडणार, सकाळी 4 तर 4 वाजता सोडणार, तर त्या रेडा फिटनेस पाहिजे. आवड छंद भरपूर आहे भरपूर मित्र. छंद आहे. आणि तू मित्र पण तसेच गमावले सगळ्या पवार फॅमिलीनी. तसंच मी अजून एक प्रश्न विचारतो तुला. आता झुंज खेळतात मी पण बघतोय, सगळे झुंज प्रेमी पण बघता येतो. तर मी जर झुंज प्रेमी नसेल माहीत तर तू आता अर्जुनकडनं जाणूनच घेऊ आपण. JCP तसंच गौऱ्या यांची झुंज बऱ्याच जणांनी युट्यूबवर बघितली असेल. त्या व्यतिरिक्त तू स्टेपनी आणि झुंजीमध्ये किती वेळा उतरवलीस हे जरा पब्लिकला सांगतो. किती स्टेपनी आणि किती झुंजी बोलायला गेलं तर स्टेपने आपल्या चालू असतात. एकदा आपलं ऊन पडलं पाऊस गेला की आपल्या स्टेपने असतात, कारण आपण स्टेपनेसाठी खास रेडी. आणि खास एक ओळख आहे त्यांची, म्हणजे मला तरी खास वाटते ती आणि मी आवर्जून जातो. देव दिवाळी आपले जे कार्यक्रम असतो त्या वर्षी दरवर्षी त्यांचा एक नवीन रेडा किंवा त्यांचे घरचे दावणीचे रेडे खेळतातच. बरं तू सांगत आपल्या स्टेपनीचा आणि आता कसं असतं आपला आता पाऊस गेल्यानंतर आपले भात कापणी झाल्यानंतर आपली देव दिवाळी येते पहिले. आता आपल्या गावाचा मोठा कार्यक्रम असतो, आमच्या तलीचा असल्यामुळे आम्ही काय करतो, एक गावाची आम्हाला हौस आहे, आम्हाला पण हौस आहे, गावाला पण हौस असते, त्यामुळं आम्ही काय करतो जास्त प्राधान्य आमच्या गावड्याला देतो तिथं की बाबा गावड्याची एक झुंबी लावायची, एक स्टेपनी त्याला द्यायची. त्यानंतर आमच्या स्टेपने म्हणजे असं आठवड्याला 2 आठवड्याला स्टेपने चालू असतात. बाबा हा याच्याशी घेतो त्याशी घेतो, नाही वाटलं तर आपण दुसरं एक घेऊ, शिकवायसाठी आपले चालू असतात आणि शिकवल्याशिवाय आपण नौकऱ्याला उतरत नाही. बरोबर. आणि आता झुंजीचा विषय चाललाच आहे, तर तू कोणत्या कोणत्या मैदानात टाकलेस आणि कोणत्या कोणत्या मैदानात आपल्याला म्हणजे कॅन्सल झाले आणि आपल्या निराशा बाळगण्यात आली आणि कसं काय त्याचं प्लॅनिंग झालं. आपण टाकला पिंपरवाडीमध्ये गौऱ्या 4 रेड्यामध्ये, तेव्हा आपल्या गौऱ्यांनी 2रा नंबर मारला. त्यानंतर आपण प्राधान्य दिलं JCBला. आपण प्राधान्य दिलं असं कारण होतं की आपण JCB एवढी मोठी वस्तू असल्यामुळे आपली स्पर्धेमध्ये कोण घेत नव्हतं. त्यानंतर आपण तुडीला टाकल्यानंतर आपण त्या पण झोंबे कॅन्सल झाल्यानंतर आपण टाकला भानगरला तिकडं रत्नागिरीमध्ये. त्या नंतर झाल्या त्यानंतर आपण एक आपली नवीन वस्तू लेखली, ती अजून कोणाच्या निर्देशात आपण येऊच ती नंतर ती वस्तू एक आपण वाघेरीमध्ये टाकली, ती कॅन्सल झाली. पण बघू आता पुढच्या वर्षात ही तयारी चालूच आहे. मी आता गौऱ्याचा विषय आहे, माझ्या पण डोक्यात आहे बाबा गौऱ्या तुम्ही टाकलात. माझं एक पर्सनल मत आहे की गौऱ्याबद्दल की एक तो रायगडमध्ये एक दिमागदार वस्तू आहे, रुबाबदार वस्तू, एकदम शिंगाचा डोळा, एकदम देखणं वस्तू बोलल्या जातं. तर गौऱ्याच्या बद्दल आपण एक प्रश्न राहू देतो मागं, पण JCPवरच येतो मी. JCPचा आता तू बोलल्याप्रमाणे 2-3 वर्ष झाले आपल्याला लावलेला आहे रेडा JCP. त्यानंतर तू बरेचशी मैदानं नशिबाने साथ नसेल दिली, कदाचित मैदानं पण काय काय कॅन्सल झाली. तर तुमच्या पवार फॅमिलीमध्ये किंवा आपल्या तुमच्या परस्पर मिटिंग ठरल्यामुळं असं कधी आलंय का समोर किंवा JCP आपला हरला ह्या मैदानात तर त्याला विकायचं किंवा दावणीवरनं काढून टाकायचं? नाही असा विषय आपला आमच्या घरामध्ये पण होत नाही किंवा काकांचा आमचा कोणाचाच होत नाही फॅमिलीमध्ये, कारण फॅमिलीचा आमच्या सगळ्यांचं एक मत असतं घरामध्ये किंवा हरलाय ठीक आहे, हरलाय कशा चुकीमुळे हरलाय ते आपण सुधरूया. आता आपल्या JCBचा राहिला विषय, JCBला आपण मैदान झाल्यानंतर भरपूर स्टेपनी दिल्या आणि लोकांचं असं म्हणणं असतं की तो झोंबी नाही घेऊ शकत, काय करू शकत, मग स्टेपनीतून आपल्याला माहिती आपले जनावर काय करू शकतात ते. आणि बोलल्याप्रमाणे बरोबरच तो स्टेपनी त्यांचं विकायचं मत नसतं, कारण की दीपक शेठ पवार यांचं पण जास्त आपलं लगाव JCP जवळच आहे. भरपूर आपल्याला सांगण्यात मला आवड आहे की बाबा आपलं JCP त्यांना खूप आवडतो, म्हणजे JCP जवळ शिवाय त्यांना राहत नाही. बरोबर. तर तुझ्या आता मी शेवटचा एक नंतर प्रश्न करीन, त्याच्या आधी मला तुझ्या मनातले काय प्रश्न असतील थोडक्यात आपल्या पब्लिकला सांग. माझ्या मनातले प्रश्न एकच आहे, झुंज विषय किंवा आपल्या जनावराविषय
आपण एवढा खर्च करतो, आपण एवढ्या गोष्टी फायदा करतो, तर आपल्या कुठेतरी रायगडमध्ये मैदान झाली पाहिजे. की का गोरगरीब एवढा खर्च करतो, खायची गोष्ट नाही आपण झुंजी क्षेत्रामध्ये करणं, की कुठले तरी याचे मैदान झाले पाहिजे, कुठे कॅन्सल होऊ नयेत अशी माझी तरी अपेक्षा आहे आता ह्याच्या पुढे तरी. आणि प्रत्येक मैदानामध्ये प्रत्येकाला चान्स द्यावा की बाबा तो मोठा आहे, हा छोटा आहे, त्या गोष्टी कुठेतरी थांबाव्या आता. बरोबर. की मोठा असल्यामुळे चान्स भेटत नाही. ठीक आहे बाबा, मोठे स्पर्धा असले तर मोठे उतरावे, छोटे असले तर छोटे उतरावे, हे तरी माझं स्वतःचं मत आहे. हा, एक प्रामाणिक मत आहे बोलण्यात. तर मी अजून प्रश्न आपले झालेलेच आहेत. मुलाखतीची मी शेवट करतो, त्याच्या आधी एक प्रश्न विचारतो मी तुला शेवटचा, आणि मुलाखतीची मी तर समाप्ती करतोय. तर माझा एक शेवटचा प्रश्न तुला असाच आहे की आता गौऱ्या राहिलात बाजूला, तुझा आपला JCB राजा आहे, उर्फ JCB त्याला आपण बोलतो, आणि तुझ्याकडे व्यतिरिक्त 2 रेडे आहेत. परत ते आपण नंतर रिव्ह्यू करू. पण त्यांच्या झुंजीचा आणि त्याच्या मैदानाचा काय त्या डोक्यात प्लॅन आहे? आतापासूनच तू प्लॅन केलेस का तू येणाऱ्या झुंज क्षेत्र बघून तू प्लॅन करशील? नाही, आता आपले प्लॅनिंग चालूच आहे. ज्या आपल्या 2 वस्तू आहेत त्यांचा प्लॅनिंग आपला चालूच आहे, कारण त्यांना आपण स्टेपने वगैरे पण दिलेले आहेत पाहिजे तशा, आणि त्यांच्यावर कालांतराने ते पुढे येतील. पुढे येतील. आता येतील ते, आता काही दिवसानंतर आपण त्यांना पब्लिक समोर पण आणूया, कारण त्या वस्तू आहेत पण तशा, आणि आपला त्यांचा विश्वास पण, आपण त्यांना स्टेपने पण दिलेले आहेत. फक्त नुसतं मेहनत करणं, खाया घालणं नाही, आपण त्यांना शिकवलेलं पण भरपूर आहे. आणि त्या गोष्टी आता येतील समोर, तो येणारच आहेत. 2 ते आहेत, ते येतील समोर लवकर. ते माझ्या मार्फत पण येतील. आणि अर्जुनचं मला हे पण एक वाक्य पटलंय की नुसतं खाणं घालूनच फायदा नाही, की बाबा दाखवून पण द्यायला लागतं की बाबा आम्ही ही वस्तू तयार करतो, आणि अशी जी मेहनत केली ती कुठेतरी यशस्वी व्हावी, त्याच्यात तू प्राधान्य देशील. आणि ह्याच्या पुढील माझ्या ग्रुपच्या राहतील, तसेच माझ्या तुझ्या शुभेच्छा राहतीलच. त्याबद्दल आभारीच आहे मी तुला. आणि चांगल्या येणाऱ्या झुंज क्षेत्रात आपल्या रेड्याला गुलाल प्राप्त व्हा, ह्याच्याबद्दल सदिच्छा राहतीलच. आणि जर तुला काय अजून प्रश्न उत्तरे करायचे असतील तर आपल्या बाकी उत्तरे काहीच नाही माझी. की मला आता जरी समजायला लागल्यानंतर आणि तुझी माझी ओळख झाल्यानंतर मला एक गोष्ट आठवते की आपल्या एवढ्या रायगडमध्ये असो, भिवंडीमध्ये असो, की तू जे रेडे आहेत ते कोणाला माहित पण नव्हते कसे आहेत, कुठे. तू एवढा पावसातून भिजत जाणं किंवा सगळ्या गोष्टी जाणं, तुझ्या घरातल्या स्वतःच्या गोष्टी माझ्यासोबत तशीच माझी तुझे मंडळी पण आहेत, तुझे मित्र पण आहेत ते, आणि तुम्ही तिघं पण एवढी मेहनत घेता. मी तुमचे व्हिडिओ बघतो किंवा प्रत्येकाच्या घरी जाणं, काय काय असे पण आहेत की रेडे दाखवत नाहीत, काय तर प्रत्येकाचं कारण असतं प्रत्येकाचं, पण तुम्ही लय मेहनत घेता. आणि तुम्ही सगळ्यांचे रेट तसं बोलायला गेलं तर आपल्या रायगडमध्ये कव्हर केलेले आहेत बहुतेक, आणि बहुतेक तुम्ही उजेडात पण आणलेले आहेत, दाखवलेत की पब्लिकला बाबा आहेत आपल्या रायगडमध्ये एवढे. बरोबर. मग कमी जण असतात की आपल्या म्हणजे जो रेडा दाखवतो, मी असं बोलत नाही, मला एक आवड, तसेच माझ्यासोबत जी माझ्या सवंगडे फिरतात, माझी आवड आहे म्हणून फिरतो. पण त्याला जे प्रतिउत्तर आणि प्राधान्य जे पुढे देण्याचं काम करतात ते असे माझे मित्र जे आतापर्यंत मी कमवले आहेत, अर्जुन वगैरे, ते त्याला खरंच नाव ठेवतात. माझ्या मागो असो किंवा समोर असो, आपल्या समोर पण त्याला नाव ठेवतात चांगल्या पद्धतीने. आणि जे आपण 2 रेडे बघतोय ते पण आपल्याच मार्गाने येतील, हे तुम्हाला इच्छा बाळगतो मी. आणि आताची व्हिडिओ आम्ही मुलाखतीची इथंच थांबवतो, लवकरच येऊ. आणि अर्जुन मला आतापर्यंत कधीच नाराज नाही केला मला, नाही ह्याच्या पुढे ती शंकाच नाही. तू तसा झाला, सुमित आपला सुजय जाधव एक झाला, ही नाराज नाही करत. आणि अर्जुन बोलल्याप्रमाणे मी एकटाच नाही, माझ्यासोबत माझे मित्र पण आहेत, श्रवण पवार, तसंच आपला कॅमेरा धरला नाही पाठी साहिल बली, साहिलचा पण एक चॅनल आहे युट्यूबला, तसं श्रवणचा पण आहे श्रवण पवार म्हणून, ही पण आपल्या उजेडात येण्याला तू पण बोलतोस ना, मला एकट्याने काय होतं, तू पण बोललास एकट्याने काय, मित्राशिवाय काय नाही मिळत आहे. रक्ताचं पाणी करणं आणि ह्या झुंज क्षेत्रात मेन म्हणजे प्रॉफिट न बघता आपला नाद जपणं. नाद, शेतकऱ्याची नाळ ही बोलली जाणारी आपली झुंज क्षेत्र, मातीचा खेळ तो जपशील तू, ही मी इच्छा बाळगतो. आणि तुझ्या जोपर्यंत जोर आहे तोपर्यंत तू रेडे बाळग, आणि चांगल्या आम्हाला वस्तू घडव. आणि त्या वरच्या ज्या 2 असतील तू ठेवले असतील ते माझ्या मार्फत दिसतील, त्याच्याबद्दल मी तुला असं बाळगतो. आणि आत्ताची मुलाखत आपण इथंच थांबू, असं